सर्वांना, राशिकाज मिक्स मसाला या यूट्यूब मराठी चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे मस्त अशी मिक्स भाजी, तीही वाटण न टाकता कशा पद्धतीने ती ग्रेव्ही बनवायची तर ती दाखवणार आहे मी तुम्हाला। तर त्यासाठी मी घेतलेलं इथे पनीरचे असे छोटे क्यूब करून घेतलेले आहेत मीडियम साइज मध्ये। त्यानंतर ही शिमला मिरची आणि कांदा हे बारीक चिरून घेतलेले आहे। तर मी शिमला मिरची ह्या भाज्यांमध्ये बॉईल नाही केली आहे, मी इथे कट करून घेतलेली आहे, अशी छान टेस्ट लागते। आणि इथे मी सगळे व्हेजिटेबल्स बॉईल केले म्हणजे फ्लॉवर, बटाटा, गाजर आणि फरसबी। तर ही एक शिट्टी करून घेतलेली आहे फक्त। आणि इथे घेतलेले आहेत वाटाणे। तर आता आपण घेऊया बनवायला। कढई गरम करायला ठेवली आहे, त्यात तेल टाकलेलं आहे, तेल सुद्धा चांगलं गरम झालंय। आता आपण टाकूया थोडंसं जिरं, त्यानंतर तेजपत्ता आणि ह्या सुक्या लाल मिरच्या। हे असं थोडंसं हलकसं तेलात फ्राय करून घ्यायचं। त्यानंतर आपल्याला ही शिमला मिरची आणि कांदा मी बारीक चिरलेला आहे तो टाकून घेतो। शिमला मिरची आणि कांदा बारीक चिरलेला आहे तो टाकला। त्यानंतर हे सुद्धा चांगलं फ्राय करून घ्यायचं आपल्याला। एकदम मस्त असं फ्राय करून झालं। आता यातच मी थोडीशी अशा हातावर हे करून कसुरी मेथी टाकते, तेलामध्येच टाकायची। हे चांगलं असं तेलात फ्राय करून झालं की आपण यात टाकूया मटर। मटर सुद्धा मी व्हेजिटेबल्स मध्ये बॉईल नाही केले कारण मटर पटकन शिजतात। हे 2 मिनिटं आपण फ्राय करून घ्यायचं। आता आपल्याला टाकायचे मसाले, जीरा पावडर, जीरा धना पावडर मिक्स आहे। त्यानंतर हळद, त्यानंतर टाकूया ही लाल मिर्च पावडर म्हणजे काश्मीरी मिर्च पावडर कलर येण्यासाठी। कांदा लसूण मसाला, कांदा लसूण मसाला नसेल तर तुम्ही घरगुती तुमचा घरचा मसाला टाकला तरी चालेल। आणि थोडासा मालवणी मसाला अर्धा चमचा। मी यात गरम मसाला टाकणार नाहीये, जर तुम्हाला टाकायचा असेल तर तुम्ही अर्धा चमचा 1 चमचा तुम्ही गरम मसाला सुद्धा वरतून टाकू शकता।
हे मसाले चांगले फ्राय झाले की ही टोमॅटो प्युरी टाकायची। बाकी मी खोबऱ्याचं वाटण वगैरे काही टाकणार नाहीये। हा मसाला आता चांगलं फ्राय करून घ्यायचं। पण बॉईल करून छान टेस्ट येते, त्यातलं ते पाणी त्यामध्ये एकत्र सगळं एकजीव होते ती भाजी, आणि ती पाण्यासकट ही मस्त याच्यामध्ये टाकायचं, छान टेस्ट येते। तर आता हे फ्राय करून झालेलं आहे, आपला मस्त कलर आलेला आहे बघा, आणि हे पाण्यासकटच आपल्याला हे टाकायचं आहे, कारण हे सगळं भाजीचं जे आहे चव ती सगळी पाण्यामध्ये उतरते। यात मी मीठ आणि हळद टाकलेली होती। तर आता ही उकळी येते, आपण टाकूया यात मीठ। शिजताना आपण बॉईल करताना भाज्या तेव्हा मीठ टाकलेलं, त्यामुळे थोडंच टाकायचं। तर आता ही बघा, ही भाजी छान अशी उकळते आणि ही घट्ट होत चाललेली आहे। अजून आपल्याला यात पाणी आहे, तर आता ही घट्ट बनवण्यासाठी काय करायचंय, तर चांगली ही टिप्स आहे, खास टिप्स म्हणजे यात मी घेतलेली घरची मलाई आणि थोडंसं चण्याचं पीठ घेतलेलं आहे। तर हे आपल्याला काय करायचंय, छान असं मिक्स करून घ्यायचं। ही घरची मलाई आहे, जर तुमची घरची मलाई नसेल तुमच्याकडे तर तुम्ही फ्रेश क्रीम घेतली आणि त्यात चण्याचं पीठ मिक्स करून टाकलं तरी चालेल। तर मी हे बघा, हे असं मस्त चण्याचं पीठ आणि ते मिक्स करून आता मी हे त्यात टाकणार आहे। याने काय होतं, छान घट्टपणा येतोच आणि छान अशी मलाईमुळे भाजीला छान टेस्ट येते। बघा, असं एकदम फेटून घ्यायचं, म्हणजे आपल्याला वाटण्याची सुद्धा गरज नाही। बघा किती मस्त असं झालेलं आहे। ठीक आहे, आता या याच्यात आता हे उकळतानाच आपल्याला हे टाकून द्यायचं। वाटणाची सुद्धा, खोबऱ्याच्या वाटणाची गरज नसते जर तुम्ही अशा पद्धतीने टाकाल तर। आपण नेहमी काय करतो, घट्टपणा येण्यासाठी आपण वाटण तयार करतो। आता हे सगळं असं मिक्स करायचं, म्हणजे आपली भाजी घट्ट सुद्धा होते आणि टेस्टी सुद्धा बनते। एकदम घट्टपणा आलेला आहे, हे सगळं असं मिक्स करून घ्यायचं आपल्याला। हे बघा, किती सुंदर असं घट्टपणा आलाय। तर मी आता गॅसचा फ्लेम कमी करते आणि यात पनीर टाकून घेते। घट्टपणा आलेला आहे, आपण 1 मिनिट अजून छान अशी उकळी घेऊया। आणि आपली ही मस्त अशी भाजी रेडी झालेली आहे बघा। ठीक आहे, आता आपण टाकूया यात कोथिंबीर,
एकदा असं मिक्स करून घेऊया। पनीर तुम्ही फ्राय सुद्धा करू शकता। आणि आपली भाजी रेडी झालेली आहे। मी तुम्हाला आता सर्व करून दाखवते। तर ही मस्त अशी ही भाजी रेडी झालेली आहे बघा। वाटण न टाकता सुद्धा किती मस्त असं घट्टपणा आलेला आहे। छान अशी ग्रेव्ही तयार झालेली आहे। तर अशा पद्धतीने नक्की ट्राय करा मिक्स भाजी। जर माझा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि छान छान कमेंट करा। तर भेटूया आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये अशाच एका नवीन रेसिपीसोबत। बाय सर्वांना।